आता एक चांगली बातमी आहे बीड जिल्ह्यातून। बीड जिल्ह्याच्या शिरपेचा आता पुन्हा एकदा एक मानाचा तुरा रोवला गेलाय। भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी बीडच्या प्रियंका इंगळे हिची निवड झाली आहे। दिल्लीमध्ये 13 ते 19 जानेवारी दरम्यान इंदिरा गांधी स्टेडियमवर होणाऱ्या खो खोच्या विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झालाय। यामध्ये मुलींच्या संघाची कर्णधार म्हणून प्रियंका हनुमंत इंगळे हिची निवड करण्यात आली आहे। बीडच्या केज मधल्या कळम गावची प्रियंका सध्या पुण्यामध्ये क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे। तर प्रियंकाच्या आई वडिलांनी तिचा अभिमान असल्याचं म्हटलं। वर्ल्ड कप साठी तिथं पण सिलेक्शन होऊन ते भारताची कर्णधार पण झालेली आहे। तिचे मला मनापासून खूप खूप अभिनंदन वाटते आणि बीड मध्ये पहिलीच महिला ही भारताची कॅप्टन झालेली आहे। माझ्या मुलीचा मला खूप अभिमान आहे आणि लहानपणापासून ती खूप जिद्दी आहे। खो खो या क्षेत्रात करिअर निवडलं आहे आणि त्याच्यात तिला यश पण खूप मिळालं आहे। पूर्ण अवॉर्ड तिला भेटलेले आहेत। 14 वर्षाचा लीला अवॉर्ड पण तिला भेटला आहे। वर्ल्ड कप साठी तिथं पण सिलेक्शन होऊन